नमस्कार मित्रांनो. कुठल्याही प्रकारचा साठा वाईट. ओके. मग तो साठा घरांचा असो की तुम्ही फ्लॅटच घेत सुटले किंवा तुम्ही सोनंच घेत सुटले किंवा तुम्ही शेअर मार्केटच घेत सुटले, म्हणजे शेअर्सच घेत सुटले किंवा फक्त फिक्स्ड डिपॉझिटच केले किंवा फक्त NSE मध्येच पैसे ठेवले आणि त्याच्यात साठा झाला. तर साठा कुठलाही वाईट असतो. घरात सुद्धा आपण अन्नाचा साठा तो लिमिट करतो की बाबा 3 महिन्याचा साठा किंवा मॅक्सिमम 4 महिन्याचा साठा. त्याच्याहून जास्त केला तर त्याला कीड लागते, राईट. साखर साठा केला तर त्याला ओल लागते. ओके. गव्हाचा किंवा तांदूळाचा साठा केला तर त्याला पोरकिडे लागतात किंवा अजून काहीतरी होत बसतं. त्यामुळे आपल्याला त्याचे परत काम निर्माण होतं किंवा ते नंतर एक्सटिंक्ट होऊन जातं. ओके. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा साठा तुम्ही जर म्हणजे इन टर्म्स ऑफ मनी तर कन्वर्ट केला. मी आता सोनावरती आहे. ओके. त्यामुळे तुमची सोन्याची व्हॅल्यू वाढलेली आहे. ओके. तर त्यामुळे सोन्याच्या साठ्यातून तुमची जी व्हॅल्युएशन आहे, नेटवर्थ आहे, ती वाढलेली आहे. ओके. आता युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणून सोनं वाढलेलं आहे. हे काही परमनंटली तसं राहणार नाही. सो थिंक ओव्हर इट की ओके, जो ॲसेट क्लासवरती जातो तो विकून जो ॲसेट क्लास खाली आहे, मग टिपिकली अजूनही MNC शेअर्स काही खाली आहेत. ओके. किंवा काही खूप वरती गेलेले आहेत की त्याचं PE 155, 160, 200 असे PE रेशोज आहेत. ते शेअर्स तर तुम्ही विकायला पाहिजेत आणि जे कमी PEचे शेअर्स आहेत ते तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण आता बाकी सगळेच ॲसेट क्लासवरती आहेत. ओके. रिअल इस्टेट तर वरतीच आहे. साठा करून ठेवला आहे लोकांनी किंवा डेव्हलपर्सनी. विकत नाही आहेत, भाव खाली आणत नाही आहेत आणि त्याच्यामुळे आर्टिफिशियली ते वरती आहेत. भाड्याने देत नाही आहेत घरं. लोकांनी पण आपले 3-3, 4-4 फ्लॅट साठवणूक केलेली आहे. साठवणूक करू नका ना, भाड्याने द्या ना फ्लॅट्स. आता पुढे मागे बिल येऊ शकतं की तुमचे जर मोर दॅन 2 फ्लॅट असले तर बाबा तुम्हाला एवढा एवढा टॅक्स एक्स्ट्रा. ते आता प्रॉपर्टी कार्ड वगैरे सगळे रॅशनलाइज होणारच आहेत. सगळ्याच्या गोष्टी तुमच्या AISमध्ये, इन्कम टॅक्समध्ये येणार आहेत पुढच्या 2-4 वर्षामध्ये. आणि त्याच्यामुळे तुम्ही भाड्याने द्या घर आणि टॅक्स द्यायला लागत असेल तर टॅक्स TDS कट करून देतो तुम्हाला भाडेकरू, फाईन ना. पण तुमचा घराचा जो मेंटेनन्स आहे तो तरी त्यातनं निघेल ना, की तुमचा ॲन्युअल मेंटेनन्स आहे सोसायटीचा किंवा काहीतरी तोडफोड होतच असते. ओके. किंवा काही गोष्टी खराब होत असतात ठेवून न वापरल्यामुळे. तर त्याचा तरी खर्च तुमचा निघेल ना. तर त्यामुळे साठा अजिबात वाईट. आपण अन्नाचा साठासुद्धा बियॉन्ड द पॉईंट आपण जेवत राहिलो तर आपण फक्त फॅटच होत राहणार, राईट. दॅट इज बॅड फॉर द हेल्थ, बॅड फॉर द हार्ट, बॅड फॉर द आपले फुफ्फुसं. असं सगळ्या गोष्टीचा साठा वाईट. सगळं प्रमाणात करावं आणि जे तुम्हाला लागत नाही आहे त्याचा त्याग करावा. त्याग हा शब्द आता कालातीत झालेला आहे की त्याग म्हणजे काय हेच पुढच्या लोकांना कळणार नाही, राईट. तर त्याग करून पण बघावा. उपास करून उपास केल्याचे जसे फायदे आहेत ना, तसा त्याग केल्याचे पण फायदे असतात. मे बी दे आर नॉट राईट नाव, दे कॅन बी इन द नेक्स्ट जनरेशन और नेक्स्ट तुमच्या जन्मामध्ये. तर परोपकार ओके करत राहा. ज्याच्यामध्ये जास्त पैसे तुमचे झालेले आहेत ते विका आणि कमी पैशाचं ॲसेट क्लास विकत घेऊ शकता. बघा तुम्हाला पटतंय का. थँक्यू सो मच.